नमस्कार, माझे नाव आकांक्षा सोळंपूरकर आहे. आज मी तुम्हाला डिसिजन ट्री मधील प्री प्रूनिंग आणि पोस्ट प्रूनिंग या विषयाबद्दल सांगणार आहे. आपल्याला माहितीच आहे की डिसिजन ट्री हे एक सोपं आणि प्रभावी मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे. पण जर आपण या ट्रीजना वाढण्यापासून थांबवलंच नाही, तर ते खूप मोठं गुंतागुंतीचं आणि गोंधळात टाकणारं होतं आणि तिथेच आपल्याला प्रूनिंग उपयोगी पडतं. तर या प्रेझेंटेशन मध्ये आपण पाहणार आहोत की प्रूनिंग का आवश्यक आहे, ते काय आहे, ते कसं काम करतं, त्यातील चॅलेंजेस काय आहेत आणि शेवटी आपण एक छोटीशी समरी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण एक प्रश्न बघूया की आपल्याला प्रूनिंगची गरज का आहे. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डिसिजन ट्रीज म्हणजेच ट्रीज या आपोआप वाढत जातात, सतत नवीन नवीन ब्रांचेस तयार करतात. पण आपण जर त्यांना वाढण्यापासून रोखलं नाही, तर त्या एक नॉईज क्रिएट करतात. म्हणजेच निरुपयोगी गोष्टी शिकू लागतात आणि यालाच आपण ओव्हरफिटिंग म्हणतो. म्हणजेच ह्या ट्रीज ट्रेनिंग डेटावर चांगलं काम करतात. पण जर तो डाटा नवीन असेल तर त्यावर त्या फेल होतात. आणि याचाच एक उपाय आहे तो म्हणजे प्रूनिंग. तर प्रूनिंग हा ट्री सिंपल, फास्ट आणि जास्त ॲक्युरेट करतो. तर आपण या एक्झाम्पल कडे पाहूया. या एक्झाम्पल मध्ये सिंपल ट्री आहे ज्यामध्ये ब्रांचेस खूप आहेत. म्हणजेच इथे समजा ओव्हरफिटिंग आहे. तर आपण या एक्स्ट्रा ब्रांचेस कापतो आणि ट्री अगदी व्यवस्थित आणि क्लीन बनवतो. हे अगदी एका रोपाच्या छाननी केल्यासारखं वाटतं. चला तर आपण प्रूनिंग म्हणजे नेमकं काय आहे ते बघू. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर प्रूनिंग म्हणजे अननेसेसरी ब्रांचेस असतात त्या कापून टाकणं. त्यामुळे काय होतं तर ट्री एकदम लहान होतो. आपल्याला जास्त डिटेल्स पाठ कराव्या लागत नाहीत. म्हणजेच मेन पॅटर्न्सवर आपलं लक्ष केंद्रित होतं. तर प्रूनिंगचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे प्री प्रूनिंग म्हणजेच अर्ली स्टॉपिंग आणि दुसरा पोस्ट प्रूनिंग म्हणजेच ट्रिमिंग. तर प्री प्रूनिंग मध्ये काय होतं, ट्री वाढतानाच आपण काही कंडिशन्स ठरवतो. उदाहरणार्थ जर ट्रीची मॅक्झिमम डेप्थ 3 पेक्षा जास्त नाही झाली पाहिजे किंवा सॅम्पल जर 10 पेक्षा कमी असतील तर पुढे ट्री स्प्लिट करू नका. म्हणजेच तर आपला ट्री हा लवकर थांबतो. आणि पोस्ट प्रूनिंग मध्ये आपण ट्रीला पूर्णपणे वाढू देतो. नंतर त्याची एक एक ब्रांच तपासतो आणि ही जर ब्रांच खरंच ॲक्युरसी वाढवते का नाही हे पहिला आपण चेक करतो आणि जर वाढवत नसेल तर ती आपण कट करून टाकतो. तर आता या इमेज मध्ये पहा, एक ब्रांच कापत आहे असे दिसत आहे. म्हणजेच हा एक प्रूनिंगचा प्रकार आहे. हे म्हणजे अगदी बागेतील झाडाला ट्रिमिंग केल्यासारखं वाटतं. त्यामुळे म्हणजे प्रूनिंगमुळे काय होते तर ट्री एकदम सिंपल, युजफुल आणि इझी टू अंडरस्टँड होतो. पण प्रूनिंग नेहमी परफेक्ट होतं असं नाही. त्यामध्येही काही चॅलेंजेस असतात. आणि जर आपण खूप जास्त प्रूनिंग होऊ दिलं तर ट्री हा खूप सिंपल होतो आणि आपण त्यातील इम्पॉर्टन्स पॅटर्न्स असतात ते कॅच करू शकत नाही आणि यालाच आपण अंडरफिटिंग असे म्हणतो. तसेच जर आपण कमी प्रूनिंग केलं तर हा ट्री हा खूप कॉम्प्लेक्स होतो. तो नॉईज लक्षात ठेवायला लागतो आणि यालाच आपण ओव्हरफिटिंग असे म्हणतो. चला तर या एक्झाम्पल कडे पहा. लेफ्ट साइडला एक क्लिअर साधं असं ग्राफ दिसतो. त्या ग्राफमध्ये अंडरफिटिंग झालेलं आहे आणि राईट साइडला एक असा मोठा ग्राफ दिसतो जो खूप कॉम्प्लेक्स आहे आणि याच ठिकाणी ओव्हरफिटिंग झालेला आहे. आणि मिडलला चेक करा, तिथे एक योग्य आकाराचा असा ग्राफ आहे म्हणजेच परफेक्ट बॅलन्स झालेला आहे. तर यातून मुख्य गोष्ट म्हणजे काय आहे
तर जास्तही नको, कमीही नको. योग्य प्रमाणात प्रुनिंग झालं पाहिजे. चला, तर आता पटकन समरी बघूया. प्रुनिंगमुळे डिसिजन ट्री सिंपल आणि ॲक्युरेट होतात. तसेच जर आपण ओव्हरफिटिंग टाळलं तर मॉडेल हे नवीन डेटावर चांगलं काम करतं. आणि आपण हेही पाहिलं की प्री प्रोनिंग म्हणजे सुरुवातीला स्टॉप करणे आणि पोस्ट प्रोनिंग म्हणजेच नंतर कट करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स. म्हणजे जास्तही प्रोनिंग करायचं नाही आणि कमीही करायचं नाही. ते एक योग्य प्रमाणामध्ये करायचं. आता ह्या फायनल इमेजकडे बघा. लेफ्ट साइडची बिफोर प्रुनिंग ही इमेज ही मोठी आणि मेसी ट्री आहे आणि राईट साइडचं हे छोटं, स्वच्छ आणि नीट ट्री आहे. आणि हाच तर प्रुनिंगचा इफेक्ट आहे. म्हणजेच हे ट्री अगदी सिंपल आणि युजफुल बनवतं. थँक यू.